लागेल. ग्रामीण भागातला एक नामवंत संघ आहे. दुसऱ्या बाजूला निनाद पवार आहे. 69 धावांचं लक्ष आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाज सौरभ. यावेळी मात्र अक्षय बोडरेच्या बॅटमधून कव्हर्स मधून एक बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे सुसाट वेगवान चौकार. चेंडू खूप लांब जरी गेला असला तरी 8 धावा मिळणार नाहीत. नियमाप्रमाणे 4 धावा मिळतील. पुन्हा एकदा अक्षय बोडरे इज ऑन फायर. व्हॉट ए शॉट दिस टाइम. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हा येतो षटकार. या षटकाराने दाबल करते धावसंख्या 13. अमोल. अमोलच्या या चेंडूवरती पुन्हा एकदा कव्हर्सच्या दिशेने हा चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. थरारक सामना. अक्षय बोडरेच्या बॅटमधून पुन्हा चेंडू येतोय क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर. चेंडू सीमारेषा पार. येतोय चौकार. ओ देवा, बॉल द्या. हो, यावेळी मात्र नो बॉल कॉल आणि 5 धावा. एकूण 5 धावा करायचे 26. समोर फलंदाज अक्षय बोडरे. अक्षय बोडरे इज ऑन फायर. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. 11 चेंडू मध्ये 30 धावावरती फलंदाजी करतोय अक्षय बोडरे. पुन्हा एकदा अक्षय बोडरेचा वादळ मात्र मैदानावरती आपण पाहतोय. मोठा षटकार येतोय. समोरच्या बाजूला आपण पाहतोय अपेक्स सायन्स अकॅडमीची जी गॅलरी आहे त्या गॅलरीवरती आपण साइड स्क्रीन पाहतोय. स्पर्धेचा डिजिटल स्कोर कार्ड आणि डिजिटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय करणारी फलंदाजी करणार. अब आया उठ पहाड़ के नीचे. सरळ भिरकावलाय चेंडू. चौकार. अजूनही सामना संपलेला नाही. कठीण काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला समजून सांगा, सामना अजून संपला नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. कंपल्सरी चेसिंग आहे. त्याच्यामुळे मनामध्ये विचार सुद्धा आणू नका पुढच्या 2 चेंडूमध्ये 1 धाव केली तरी आपलं बरं आहे असा विचार सुद्धा मनामध्ये आणू नका. कंपल्सरी चेसिंग आहे. फटका चांगला खेळलाय, परंतु फटका ओहो चेंडू हातातून निसटलाय. फलंदाज बाद. वाह, एक करणार. कौन बनेगा नायक, कौन बनेगा खलनायक. हो क्लासिकल क्रिकेट आहे, समजदारीचं क्रिकेट खेळलंय. परंतु जो जीता हो सिकंदर. निमगाव हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. दूसऱ्या बाजूला संघ होता दिगंची. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. दूसऱ्या बाजूला संघ होता दिगंची.